ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे हे 31 जुलै रोजी निवृत्त झाले, परंतु आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक गंभीर आरोप केलाय। त्यांनी निवृत्तीपूर्वी अनेक फायलींवर सह्या करून त्या मंजूर केल्या आहेत। राजकीय दबावापोटी हा प्रकार झाला असून या सर्व फायलींबाबत चौकशी केली जावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन 31 जुलैला त्यांच्या 2 फाईल मंजूर करून घेतल्या अशी माहिती आमच्याकडे असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं। राज्यातील सत्ता बदलानंतर विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरू झालं। यामध्ये ठाणे जिल्हाधिकारीपदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शृंगारे यांची वर्णी लागली होती। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शृंगारे यांची ठाणे जिल्हाधिकारीपदी म्हणून वर्णी लागल्याचं बोललं जात होतं। तर राजेश नार्वेकर हे ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे व्याही असल्यानं त्यांची बदली झाली असल्याच्याही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या। यामुळे ठाणे जिल्हाधिकारी पद चांगलं चर्चेत आलं होतं। 31 जुलैला अशोक शृंगारे हे देखील ठाणे जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झाले। निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी अनेक फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप मनसेनं केलाय। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हे आरोप केले। अविनाश जाधव यांनी निवृत्तीपूर्वी जिल्हाधिकारी हे 2 दिवस फक्त सह्या करत होते, ते कोणाच्या दबावाखाली सह्या करत होते, इतके वर्ष ते ठाण्यात होते, त्यावेळी त्यांनी या सह्या का केल्या नाहीत असे अनेक प्रश्न आमच्या समोर असल्याचं सांगितलं। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असंही जाधव यांनी सांगितलं। लोढा हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत। मंगलप्रभात लोढा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते, ते फाईल मंजुरीसाठी गेले होते का याची देखील चौकशी व्हावी असंही जाधव यांनी सांगितलं। अविनाश जाधव यांनी याबाबत सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन समाजाच्या हक्कांपासून ते मंदिरातील मूर्तींच्या वादांवर आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकांवर सडकून टीका केली आहे। त्यांनी जाहीर केलं आहे की 9 ऑगस्टपासून नागपूर येथील मंडल यात्रा सुरू होणार असून तिचा प्रारंभ पक्षप्रमुख शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। बहुजन समाजाची देशात 90% लोकसंख्या असूनही त्याचं प्रतिनिधित्व केवळ 9% असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। ही विषमता संपवण्यासाठी मंडल आयोग लागू झाला, परंतु त्यालाही भाजपनंच विरोध केला होता। ओबीसी समाजासाठी आरक्षणाच्या लढ्याचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून मंडल आयोगाच्या अहवालाचा स्वीकार करणारं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। सुप्रीम कोर्टानेही आता ओबीसी आरक्षणासाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा केलाय। बहुजनांनी आपल्या हक्कासाठी आता सज्ज व्हावं असंही आव्हाड यांनी सांगितलं। तुळजापूर मंदिरातील मूर्ती हलवण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी ती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे, मूळ जागा बदलणं हे पाप आहे, ही भावनांची ठिकाणं आहेत, विकृत मनोवृत्तीनं त्यावर कुरघोडी करू नये। त्यांनी कालाराम मंदिर आंदोलनाचा संदर्भ देत आंबेडकरांनी जातीय व्यवस्थेला आव्हान दिलं होतं हेही लक्षात आणून दिलं। या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर अनेक ठोस आरोप केलेत। आज जे स्वतः ओबीसी म्हणतात त्यांनीच आधी विरोध केला होता। कोर्टात जाऊन आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्नही केला गेला, तेव्हा आम्हीच त्यांच्या विरोधात उभं राहिलं असंही त्यांनी सांगितलं। ही मंडल यात्रा केवळ रथयात्रा नसून या बहुजनांच्या हक्काचा जागर आहे। आमची लढाई न्यायासाठी आहे आणि ती शांततेत परंतु ठामपणे लढली जाईल असंही आव्हाड यांनी सांगितलं। ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पण इतक्या मोठ्या लोकसंख्येला लोकमान्यता, राजमान्यता आणि त्यांच्या आरक्षणावरला कायदेशीर शिक्का हा मारला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आणि मंडळ आयोगाला मान्यता दिली। मंडळ आयोगाला विरोध कोणी केला तर मंडळ आयोगाला विरोध हा पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडनं झाला। ओबीसींना आरक्षण मिळत असताना त्याला सर्वाधिक विरोध हा जे कमंडळ हातात घेऊन निघाले होते त्यांनी केला आणि या देशामध्ये मंडळ आयोगाविरुद्ध भूमिका जाहीर केली।
पण अशाही परिस्थितीत पुरोगामी महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री शरदचंद्र पवार यांनी राजीव गांधींशी चर्चा करून निर्णय घेतला. सॉरी, त्यांनी हा निर्णय म्हणजे घेताना सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आणि हा निर्णय महाराष्ट्रात लागू केला. आणि मंडळ आयोग पहिल्यांदा देशभरामध्ये जर कुठल्या राज्याने स्वीकारला असेल तर ते राज्य महाराष्ट्र. गोविंदांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अपघाती विमा योजनेत मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप करून दहीहंडी असोसिएशन या संघटनेनं महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ही संस्थाच बोगस असल्याचा आरोप केलाय. तसंच या बोगस संस्थेच्या विरोधात कारवाईसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं असोसिएशनचे सल्लागार गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गोविंदांच्या सुरक्षेसाठी शासनानं मोफत अपघाती विमा योजना राबवणं हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र दहीहंडीचा सण 12 दिवसांवर आला असताना या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीमुळे गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन लाभ मिळण्यात अडचणी उद्भवत आहेत. त्यात या योजनेसाठी शासनानं प्राधिकृत केलेली महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या जाचक अटींचा या योजनेत अडथळा निर्माण झालाय. 2024 रोजी दहीहंडीच्या 2 दिवस आधी धर्मादाय कार्यालयाकडे नोंद झालेली ही संस्थाच बोगस असून आधीच्या दहीहंडी समन्वय समिती आणि या असोसिएशनमध्ये तेच पदाधिकारी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. वास्तविकतः महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन असं नावच धर्मादाय कार्यालयात रजिस्टर करता येत नाही. तेव्हा संस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही दहीहंडी असोसिएशन यांनी दिला आहे. दहीहंडी उत्सवाच्या आधी 2 ते 3 महिने गोविंदा पथकांचा सराव सुरू होत असताना गोविंदांच्या अपघाती विम्याची तजवीज सरकारनं आता 27 जुलै रोजी केली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी 1 महिन्याचा प्रीमियम आकारून लाभ केवळ दहीहंडी दिवशीच देणार आहे. त्यामुळे सरावादरम्यान गोविंदांना जर दुर्घटना झाली तर जबाबदार कोण असा सवालही दहीहंडी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर दहीहंडीला 12 दिवस उरलेत तेव्हा तात्काळ एक खिडकी योजना सुरू करावी. तसंच आमच्याकडे 250 गोविंदा पथकांची यादी असून गोविंदांचा विमा उतरवण्यासाठी शासनानं आम्हालाही सोबत घ्यावं असा अर्ज असोसिएशनचे सचिव कमलेश भोई, रोहिदास मुंडे आणि समीर पेंढारे आदी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस आज ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ठाणे शहरातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाय. या गुणवंत विद्यार्थ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिकं देण्यात आली. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं वाटपही करण्यात आलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. या कार्यक्रमात अनिल थत्ते यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना अभ्यास, करिअर आणि मूल्यधिष्ठित शिक्षणावर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुभाष देसाई, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा सुरेखा घाग तसंच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हेच खरं शस्त्र असल्याचं सांगितलं. तुमच्यातील प्रत्येकामध्ये समाज बदलण्याची ताकद आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तुमचं यश नक्की असल्याचंही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. या कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनीही यावेळी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. उच्च
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 6 फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे, तर 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहेत. त्यामुळे कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 1.5 पटीनं जास्तीची विसर्जन व्यवस्था ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. राज्योत्सवाचा दर्जा मिळालेला गणेशोत्सव यंदाही दरवर्षीच्याच उत्साहानं साजरा करूया. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया असं आवाहन देखील आयुक्त राव यांनी केलं आहे. ठाणे महापालिकेच्या वतीनं काल मंगळवारी मुख्यालय येथील नरेंद्र बल्लाळ सभागृहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025च्या आयोजनासाठी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, विक्रेते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, पंकज शिरसाट, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, दिनेश तायडे, सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिका, महावितरण, टोरंट पॉवर, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.